वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुध केवली फणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि पुण्यपाप अधिकार आमचा सुरू आहे। आचार्य जयसेनांनी या पुण्यपाप अधिकारामध्ये देखील 2 विभाग केले। पहिल्या 10 गाथांपर्यंत त्यांनी पुण्य अधिकार म्हटलं आणि नंतर येणाऱ्या 9 गाथांना त्यांनी पापाधिकार असं म्हटलेलं आहे। काल आपली जी गाथा झाली 154 नंबरची, इथपर्यंत त्यांचा पुण्याधिकार संपला आणि आज आता पापाधिकार सुरू झालेला आहे। आणि या पापाधिकारामध्ये पहिलीच गाथा त्यांची हीच आहे की सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र हाच मोक्षाचा मार्ग आहे। ही गाथा देत असताना कालचा सारांश आपण बघणार आहोत। पहिल्यांदा तर काल जसं सांगितलं की सामायिक चारित्राची प्रतिज्ञा घेऊन सुद्धा सामायिकाचा खरा अर्थ ज्यांना कळलेला नाही, आत्मलीनता, अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण 12 कषयांच्या अनुदयामध्ये असणारी आत्मस्थिरता, याचं नाव आहे खऱ्या अर्थाने सामायिक चारित्र। त्याला शुद्धोपयोग म्हणा, त्याला मोह क्षोभ विहीन परिणाम म्हणा, त्याला साम्य म्हणा, त्याला ज्ञानाची एकाग्रता म्हणा, शुद्धोपयोग म्हणा, या सगळ्या पर्यायवाची नामांनी एक अभेद चारित्र इथे अभिप्रेत आहे। आणि या अभेद चारित्राची त्याच्या जीवनामध्ये महती नाही किंवा जो त्याला जाणतही नाही आणि जो शुभालाच त्या ठिकाणी संवर आणि निर्जरेचं कारण मानून बसला, म्हणजे अभिप्रायातच ज्याची चूक आहे। बाह्यतः मुनिव्रतांचा स्वीकार आहे, मुनिव्रतांची पालना आहे, महाव्रती म्हटल्या जातात आणि अंतरंगात अजूनही श्रद्धा विपरीत आहे। आणि जिथं श्रद्धा विपरीत आहे तिथं मिथ्या दर्शन जीवनात अपरिहार्यपणे असणार आहे। आणि म्हणून त्यांचं ते सामायिक चारित्र देखील तथाकथित आहे, खऱ्या अर्थाने ते चारित्रच नाही आहे। आणि म्हणून अजूनही पहिल्या गुणस्थानवरतीची भूमिका आहे आणि अशा तऱ्हेने ते व्रत जप तप करत असताना सुद्धा आत्मज्ञान शून्य आहे आणि म्हणून संवर आणि निर्जरा त्यांच्या जीवनात नाही। शुभाप्रती अजूनही ममत्व भाव, शुभामध्ये अडकणं ज्याला म्हणतो तो भाव त्यांच्या जीवनामध्ये आहे। जिथं शुभ मध्ये अडकणं आहे, शुभाला चांगलं मानलेलं आहे, तिथे शुभ सोडण्याचा प्रश्नच नाही आहे। म्हणून शुभ सुटत पण नाही। आणि क्रम आम्ही बघितलेला होता की पहिल्यांदा तर आम्हाला निश्चय काय आहे हे समजून घ्यावं लागेल। निश्चय समजल्यानंतर जोपर्यंत ती प्राप्ती होत नाही, ती भूमिका आमच्या जीवनात येत नाही, त्या पायरीपर्यंत आम्ही पोहोचत नाही, तोपर्यंत शुभ जीवनात अपरिहार्यपणे असणार आहे। अशुभापासून जाणीवपूर्वक निवृत्ती, शुभामध्ये जाणीवपूर्वक प्रवृत्ती आणि शुद्धाची प्राप्ती झाली की शुभ सहज जीवनातून निघून जाणार। शुभ सोडावं लागत नाही, शुभ सहज सुटणार आहे। जसं मुकमाटीमध्ये त्यांनी एक अधिकार म्हणजे 4 विभागामध्ये मुकमाटी काव्य त्यांनी आचार्य विद्यासागर महाराजांनी लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये एक वाक्य त्यांनी असं लिहिलं की ज्या वेळेला झाडाला फळझाड आहे आणि फूल आलेलं आहे, फूल येईपर्यंत आम्हाला त्याची जोपासना करावी लागणार आहे आणि फुलाला
फळ धरल्यानंतर, कारण फुलच फळामध्ये परिवर्तित होणार आहे, पण फळ झाल्यानंतर जे फूल आहे हे गळून पडणार आहे. त्याला तोडावं लागत नाही. ते सहज जीवनामधलं संपणार आहे. अशी ही सामायिकाची भूमिका प्रथमतः आमच्या अंतरंगामध्ये दृढतेने स्थापित करायची आहे. निश्चय काय आहे हे आम्हाला प्रत्यक्ष समजलंच पाहिजे. आणि यानंतर जीवांना मोक्षाच्या हेतूचं कुंद कुंद भगवान कथन करतात, गाथा 155 नंबरची. जीवादी सद्दहणम सम्मत्तं ते सिमधिगमो नाणं रागादि परिहरणं चरणम एसोदुमोक्षपहो. जीवादी सद्दहणं सम्मत्तं ते सिमधिगमो नाणं रागादि परिहरणं चरणम एसोदुमोक्षपहो. जीवादी सद्दहणं सम्मत्तम. जीवादी पदार्थांचं श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन आहे. पहा, 13व्या नंबरच्या गाथेमध्ये सुद्धा समयसार मध्ये भूतार्थ पद्धतीने 7 तत्वांचं 9 पदार्थांचं श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन म्हटलेलं होतं. तीच या ठिकाणी विवक्षा मला लक्षात घ्यायची आहे. जीवादी पदार्थांचं श्रद्धान म्हणजे सम्यक्त्व आहे. तेसिम अधिगमो नाणम. त्या जीवादी पदार्थांचं जाणणं हे ज्ञान आहे. आणि रागादी परिहरणम चरणम. रागादिक परभावांचा विकारांचा त्याग हे चारित्र्य आहे. आणि एसोदु मोक्ष पहो. आणि हाच मोक्षाचा मार्ग आहे. सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग हो हे, किंवा ज्या ठिकाणी 3ची एकता आहे तो म्हणजे मोक्ष मार्ग आहे. पण या ठिकाणी थोडी विवक्षा आम्हाला बदलायची आहे. आणि समयसारची भूमिका राहिलेली आहे की जरी आम्हाला ही वाटते की हे आम्ही वाचलेलं आहे, परंतु त्यांचं जे कथन आहे ते थोडं विवक्षा भेद असणार आहे. जेव्हा ते जीवादी पदार्थांचं श्रद्धान म्हणजे सम्यक्त्व आहे असं म्हणतात, त्यावेळेला ज्ञानाच्या मुख्यतेने हा विषय घ्यायचा आहे. कारण समयसार जीवाची विभागणी ज्ञान आणि अज्ञान या 2च कॅटेगरीमध्ये करतो. तिसरा भावच समयसारला अभिप्रेत नाही आहे. म्हणून श्रद्धान म्हणत असताना केवळ श्रद्धा गुणाची परिणती हे न ठेवता श्रद्धा गुणाचा निश्चय म्हणजे यथार्थ श्रद्धान रूपाने ज्ञानाचं होणं म्हणजे सम्यक दर्शन. ज्ञान हा त्यांचा मुख्य हेतू प्रत्येक ठिकाणी त्यांना कायम ठेवायचा आहे. आणि म्हणून यामध्ये थोडा आम्हाला टीका वाचताना हा फरक आणखी क्लिअर होणार आहे, जरी गाथेमध्ये हा फरक आम्हाला दिसत नाहीये. पहा, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र हा निश्चयाने मोक्षाचा हेतू आहे. काल आम्ही बघितलं, बंधाचा हेतू शुभाशुभ भाव हे बंधाचे हेतू आहे आणि स्वभाव हा मोक्षाचा हेतू आहे. यापैकी जीवादी पदार्थांच्या यथार्थ श्रद्धानुरूपाने ज्ञानाचे होणे परिणमविणे म्हणजे सम्यक दर्शन होय. सम्यक दर्शनाची व्याख्या करताना जीवादी पदार्थांच्या यथार्थ श्रद्धानुरूपाने ज्ञानाचं होणं याच्यामध्ये मुख्यता दिलेली आहे ती ज्ञायक स्वभावी आत्मद्रव्याला. 7 तत्वांची श्रद्धा म्हणजे सम्यक दर्शन हा भाव इथे गौण आहे. आणि 7 तत्वांच्या पदार्थांच्या यथार्थ श्रद्धानुरूपाने
ज्ञानाचं होणं म्हणजे न्यायक स्वभावी आत्म्यानी जो निर्णय केलेला आहे की मी स्व आहे आणि बाकीचे पर आहे, असं आमचं जे ज्ञान परिणत झालेला आहे तो भाव म्हणजे इथे श्रद्धा गुणाची परिणती लावायची. थोडा विश्लेषणामध्ये आम्हाला फरक दिसणार आहे. जसा 13व्या गाथेमध्ये देखील आम्ही भूतार्थ पद्धतीने 9 पदार्थांचं श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन हे बघत असताना 9पणा जिथं आहे तिथं व्यवहार आहे आणि 9पणामध्ये जिथं एकता आहे, जिथं आत्मतत्वच दिसत आहे तिथे निश्चय आहे, ही गोष्ट बघितलेली आहे. इथेही ज्ञानाच्या मुख्यतेने हा भाव लावायचा आहे. दुसरा, जीवादी पदार्थांच्या जाणण स्वभाव रूपाने ज्ञानाचं होणं, परिणमणं सम्यक ज्ञान आहे. ज्ञान म्हणत असताना, सम्यक ज्ञान म्हणत असतानाही जीवादी पदार्थांचं जे जाणण स्वभाव रूपाने ज्ञान परिणत झालेलं आहे. आणि ज्ञान म्हणजे काय, तर ज्ञान आणि आत्मा याला अभेद समजायचं. ज्ञान म्हणजेच आत्मा आणि आत्मा म्हणजेच ज्ञान, अशी अभेद विवक्षा लावून हे कथन आम्हाला बघायचं आहे. आमची दृष्टी या ठिकाणी बदलवायची आहे. थोडी भेदामधली दृष्टी काढून आम्ही श्रद्धा म्हणत असताना आत्म्याचा एक गुण बघतो, ज्ञान म्हणत असताना दुसरा गुण बघतो, चारित्र्य म्हणत असताना लीनता रूप परिणाम बघतो. हा भाव इथे अभिप्रेत नसून एकच ज्ञान मुख्यतेने तीनही गुण म्हणजे आत्माच आहे. आत्मा आणि हे सगळे गुण एकच आणि हे गुण म्हणजे आत्माच, असा अभेद विवक्षा आमच्या दृष्टीमध्ये घ्यायची आहे. रागादिकांचा त्याग स्वभावाने ज्ञानाचे होणे, परिणमणे हे सम्यक चारित्र्य आहे. अतएव याप्रमाणे सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य हे तिन्ही एक ज्ञानाचेच म्हणजे आत्म्याचेच परिणमन आहे हे सिद्ध होतं. म्हणून ज्ञान एकच परमार्थाने मोक्ष हेतू आहे. म्हणून जी गाथा हेडिंग दिलेलं होतं की मोक्षाचा हेतू काय आहे, तर शेवटी त्यांनी ज्ञानाच्या मुख्यतेने कथन करून सांगितलं की ज्ञानच मोक्षाचा हेतू आहे. त्या ठिकाणी श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य हा भेद विवक्षित न ठेवता एक अभेद ज्ञान, न्यायक स्वभावी त्रिकाली ध्रुव आत्मतत्वाचं ज्ञान यालाच त्या ठिकाणी परमार्थाने मोक्षाचा हेतू कथन केलेलं आहे. आत्म्याचे असाधारण स्वरूप ज्ञान आहे आणि ज्ञानाच्या मुख्यतेने हे विवेचन आहे. का असा समयसार मध्ये भेद केला, कारण समयसार मध्ये आम्हाला हे दिसतं की जीवाचा असाधारण गुण कोणता सांगितला. प्रत्येक ठिकाणी जीवाचे असाधारण गुण त्याला ज्ञानच सांगितलं आणि याही ठिकाणी त्रिकाली न्यायक स्वभावी जो आत्मा आहे त्यालाच या ठिकाणी ज्ञान म्हटलेलं आहे. म्हणून येथे ज्ञान म्हणजे आत्मा समजावा. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य हे ज्ञानाचेच परिणमन आहे असे सांगितल्याने ज्ञानच निश्चयाने मोक्षाचे कारण आहे असा अर्थ होतो. अभेद दृष्टीने ज्ञान म्हणजे आत्माच आहे म्हणून टीकेमध्ये कित्येक ठिकाणी आचार्यांनी ज्ञान स्वरूप आत्म्याला ज्ञान शब्दाने सांगितलेले आहे. आणि या गाथेचा जर प्रयोग आमच्या जीवनामध्ये करायचा असेल तर
सर्वत्र ज्ञान स्वभावालाच मोक्ष हेतू जाणून विशुद्ध ज्ञानामध्ये रत राहणं आणि स्वतःला सर्व संकटांपासून दूर करणं, हे या गाथेचा प्रयोग आम्हाला जीवनात करता येईल. ही गाथा ज्या वेळेला जयसेन आचार्यांच्या टीकेमध्ये आम्हाला दिसते, त्यावेळेला आचार्य जयसेनांनी निश्चय आणि व्यवहार यांची संधी त्या ठिकाणी साधलेली आहे. ज्ञान ज्ञानातच रमते तेव्हा राग उत्पन्नच होत नाही, हेच निश्चय चारित्र्य आहे. आणि जीवादी पदार्थांचं स्वभावानी ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान आहे. आणि या ठिकाणी सम्यक ज्ञान म्हणत असताना शास्त्र ज्ञानाची चर्चा नाही, की किती शास्त्रज्ञान त्याला अवगत आहे हे सम्यक ज्ञान बघणार नाही. स्वसंवेदन ज्ञान रूप आत्म्याचं प्रत्यक्ष अनुभवन याला या ठिकाणी सम्यक ज्ञान म्हटलेलं आहे. शास्त्र 11 अंग 9 पूर्वाचा जरी तो ज्ञाता असेल तरीही कदाचित त्याचं ते मिथ्या ज्ञान असू शकतं. आणि म्हणून शास्त्र ज्ञान मोक्ष मार्गामध्ये जरी कथंचित प्रयोजनीय असेल तरीही सर्वथा प्रयोजनीय नाही. आम्हाला जे स्वसंवेदन ज्ञानाने आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान झालेलं आहे, जो अनुभव झालेला आहे, ते खरं सम्यक ज्ञान आहे. आणि जयसेन आचार्यांनी सांगितलं की जीवादी 9 पदार्थांचं विपरीत अभिनिवेश रहित श्रद्धान म्हणजे व्यवहार सम्यक दर्शन आहे. त्यालाही त्यांनी व्यवहार सम्यक दर्शन म्हटलं. आणि भूतार्थाने जाणलेल्या 9 पदार्थांपासून भिन्न आत्म्याचं अवलोकन म्हणजे निश्चय सम्यक आहे. जे आम्ही 13व्या गाथेमध्ये बघितलं तीच गोष्ट याही ठिकाणी बघायची, की भूतार्थ पद्धतीने 9 पदार्थांचं श्रद्धान म्हणजे निश्चय सम्यक दर्शन आहे. नंतर पदार्थांचं संशय विपर्य आणि अध्यवसाय रहित सुनिश्चित ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान आहे. आणि या 9 पदार्थांपासून आत्मद्रव्य एकाकी भिन्न आहे अशा प्रकारचं आत्मस्वरूपाचं अभेद रूप ज्ञान म्हणजे निश्चय सम्यक ज्ञान आहे. आणि सम्यक दर्शन ज्ञान पूर्वक रागादी परिहार याला सम्यक चारित्र्य म्हणायचं. आणि या भिन्न जाणलेल्या आत्म्यामध्ये लीनता असणं याचं नाव आहे निश्चय सम्यक चारित्र्य. ही संधी आम्हाला निरंतर हृदयामध्ये ठेवायची आहे की व्यवहार काय आहे. व्यवहार केवळ या ठिकाणी भेदपरक कथन करणार आहे आणि निश्चय अभेद स्वभावी आत्मतत्व आम्हाला मुख्यता देणार आहे. पण अभेद प्राप्त करण्यासाठी प्रथमतः भेदाचा अंगीकार करणं अपरिहार्य पण असणार आहे. 9 पदार्थांचं प्रथमतः ज्ञान आम्हाला व्हावं लागेल आणि मग याच्यामध्ये आम्हाला आमचं एकत्व तत्व शोधावं लागेल. पुरुषार्थ सिद्धी उपाय ग्रंथ आपण बघितला, अमृतचंद्र आचार्यांचाच तो ग्रंथ आहे. आणि त्याही ग्रंथामध्ये आचार्यांनी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य या 3 स्वतंत्र गाथा ठेवलेल्या आहेत. ते त्या ठिकाणी म्हणतात पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये जीवा जीवादीनम तत्वार्थानां सदैव कर्तव्यम श्रद्धानं विपरीताभिनिवेश विविक्तमात्मरूपम तत्. यामध्ये गाथा पहिली सम्यक दर्शनाच्या संबंधातली. कर्तव्योऽध्यवसाय सदनेकांतात्मकेषु तत्वेषु संशय विपर्यय अध्यवसाय विविक्तमात्मरूपम तत्. चारित्रं भवति यतः समस्त सावध्य योग परिहरणात् सकल कषाय विमुक्तम विशदमुदासीनमात्मरूपम तत्. या 3ही गाथामध्ये शेवटचे जे शब्द आहे
ते विविक्तम आत्मरूपम तत् हे शब्द आहे, किंवा उदासीन आत्मरूपम तत् हे शब्द आहे. आणि या शब्दांच्या माध्यमातून इथेही आचार्यांनी आम्हाला निश्चय सांगितलेला आहे. आणि व्यवहार सांगत असताना जीवादीनाम तत्वार्थानाम श्रद्धाणम सदैव कर्तव्यम. जीवादी पदार्थांचं श्रद्धान करणं कसं, तर विपरीत अभिनिवेश नसताना श्रद्धान करणं याला व्यवहार सम्यक दर्शन म्हटलं. आणि विविक्त आत्मरूपम तत्, आणि जे विविक्त असं आत्मस्वरूप आहे त्याचं श्रद्धान करणं म्हणजे निश्चय सम्यक दर्शन आहे. कर्तव्यो अध्यवसाय सदत एक अनेकांत आत्मतत्वेषु, अनेकांतमय आत्मतत्व आहे. आणि या तत्वांमध्ये सदैव आम्हाला निर्णय करायचा आहे. कसा निर्णय करायचा आहे, तर संशय, विपर्य आणि अनध्यवसाय यांनी रहित. आणि आत्मरूपम तत्, विविक्त आत्मरूपम तत्, त्याचं ज्ञान करणं याला निश्चय. आणि पहिली भूमिका व्यवहाराची. आणि चारित्रम भवती यतः, समस्त सावध्य योग परिहरणात, समस्त प्रकारच्या सावध्य योगाला जीवनातून काढून टाकून, सकल कषाय विमुक्तम, सर्व कषायांपासून विमुक्त आणि उदासीन रूपाचं आमचं चारित्र असणार आहे. आणि ते आत्मस्वरूप जे आहे ते निश्चय चारित्र आहे. आज आपण या ठिकाणी थांबतो आहे. आणि उद्यापासून आपण 16 तारखेपर्यंत शास्त्र स्वाध्यायासाठी सुट्टी घेतोय दीपावलीची. उद्यापासूनच क्लास होणार नाही. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो संवत्साहुणम.